जमीन नावे करण्यासाठी 10,000ची लाच, तलाठी रंगेहात अटक। आईवडिलांनी रक्ताचं पाणी करून कमावलेली शेतजमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी ही भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते। ही लोकशाही व्यवस्थेची मोठी शोकांतिका पुन्हा एकदा समोर आली आहे। आईच्या नावावर असलेली जमीन मुलाच्या नावे करण्यासाठी 15,000 रुपयांची लाच मागणाऱ्या तलाट्याला वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली। 10,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली। आरोपी तलाठी रवींद्र रंगनाथ खुडे व 49 सध्या मंगळूरपीर येथे कार्यरत याने तक्रारदाराच्या आईच्या नावावर असलेली जमीन मुलांच्या नावे फेरफार व वारसा नोंद करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने याबाबत वाशिम एसीबीकडे तक्रार दाखल केली। पंचांसमक्ष पडताळणी दरम्यान आरोपीने 15,000 रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 15 जानेवारी रोजी दुपारी 10,000 रुपये स्वीकारताना एसीबी पथकाने सापळा रचून त्याला अटक केली। एसीबीच्या कारवाईत आरोपीकडून लाचेची रक्कम 10,000 रुपयांव्यतिरिक्त आणखी 2,760 रुपये रोख आणि महागडा मोबाईल जप्त करण्यात आला आहे। तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून भ्रष्ट मार्गाने जमा केलेल्या मालमत्तेचा तपास केला जात आहे। ही कारवाई वाशिम एसीबीच्या पोलीस निरीक्षक अलका गायकवाड आणि पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पथकात पोलीस हवालदार नितीन टवलारकर, विनोद अवगळे, योगेश खोटे, महेश परमेश्वरे, नाविद शेख व मंगेश देवकते यांचा समावेश आहे। आजही ग्रामीण भागात 7/12 फेरफार आणि वारसनोंदीसाठी शेतकऱ्यांना तलाट्यांच्या दारात लाच देण्यास भाग पाडले जाते। आईच्या जमिनीसाठीही मुलाला लाच द्यावी लागते। ही बाब संतापजनक असून बळीराजाचा टाहो कोण ऐकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे।